तत्र वायुरनलामृतमेतत् तस्मान्तं शरीरम् ओम प्रतो स्मर प्रतो स्मरम प्रतो स्मर प्रतो स्मर. भाषांतर. या षण्भूत शरीराची जणू राख होऊ दे, तो प्राणवायू वायूंच्या पूर्णकोशात मिसळू दे. माझ्या सर्व वेदनाचे स्मरण ठेवा आणि आपणच परमेश्वर भक्त असल्यामुळे मी आपल्यासाठी जे काही केले आहे ते कृपया स्मरणात ठेवा. तात्पर्य. हरे कृष्ण. वाचा प्रभू, वाचा वाचा वाचा. हे क्षणभंगुर शरीर निश्चित एका बाह्य वस्त्राप्रमाणे आहेत. भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगितले आहेत 2.20 की भौतिक शरीराच्या नाशाने जीवात्म्याचा नाश होत नसतो, तसेच त्याचे व्यक्तित्वही गमावित नाही. जीवात्मा कधीही अव्यक्त किंवा निराकार नसतो. या उलट हे भौतिक वस्त्र निराकार असते व अविनाशी आत्म्याच्या आकारानुसार ते आकार धारण करते. काही अल्पज्ञानी चुकीने समजतात त्याप्रमाणे कोणताही जीव मुळात निराकार नसतो. या मंत्रात या तथ्याची खात्री पटवून देण्यात आली आहे की भौतिक शरीर नष्ट झाले तरी जीवांचा नाश होत नाही. या भौतिक जगात निसर्ग हा जीवात्म्यांना त्यांच्या इंद्रिय भोगाच्या वृत्तीप्रमाणे विभिन्न प्रकारची शरीरे प्रदान करून अद्भुत कला प्रदर्शित करतो. ज्या जीवात्म्याला विष्ठेची चव घ्यावयाची इच्छा असते त्याला विष्ठा खाण्यास योग्य असे डुकराचे शरीर दिले जाते. त्याचप्रमाणे ज्याला मांस खावायची इच्छा असते त्याला योग्य नखे व दात असलेले वाघाचे शरीर दिले जाते, जेणेकरून तो अन्य पशूचे रक्त पिऊ शकतो व मांस खाऊ शकतो. मनुष्य हा विष्ठा किंवा मांस खाण्याकरिता जन्मलेला नाही. तसेच जंगली अवस्थेत देखील त्याला कधी विष्ठा खावीशी वाटत नाही. मनुष्याचे दात केवळ फळे आणि भाज्या चावू शकतात. मनुष्याला दोन तुळे सुद्धा देण्यात आले आहेत, जेणेकरून रानटी मनुष्य इच्छा असल्यास मांस खाऊ शकतो. तरी सुद्धा सर्व पशूंची आणि मनुष्याची शरीर ही एका जीवात्म्याकरिता बाह्य पोशाखाप्रमाणे आहेत. हा पोशाख त्या जीवांच्या इंद्रिय भोगांच्या इच्छानुसार बदलत असतो. जन्म मृत्यूच्या चक्रानुसार जीवात्मा एकामागोमाग एक अशी शरीरे बदलत राहतो. ज्यावेळी विश्व पाण्याने भरलेले होते त्यावेळी जीवात्म्याने एका जलचराचे शरीर घेतले, त्यानंतर वनस्पतीचे, नंतर कीटकाचे आणि कीटकानंतर पक्ष्याचे शरीर स्वीकारले. तसेच पक्षी जीवनानंतर पशुरूप आणि पशुपासून मानवी शरीर धारण केले. सर्वात जास्त विकसित शरीर म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाने पूर्ण असे मनुष्य शरीर होय. या मंत्रामध्ये मनुष्याच्या आध्यात्मिक चेतनेचे सर्वाधिक विकसित रूप वर्णिले आहेत. आपण या शरीराचा त्याग केला पाहिजे, जे शेवटी राख होणार आहेत, व आपल्याला प्राणवायूच्या नित्यपूर्ण कोशात मिसळून दिले पाहिजे. जीवात्म्याच्या शरीरातील क्रिया विभिन्न प्रकारच्या वायूच्या हालचालीमुळे होत असतात, ज्यांना एकत्र मिळून प्राणवायू असे म्हणतात. योगी साधारणपणे शरीरातील वायू नियंत्रित करण्याचा अभ्यास करतात. असे मानले जाते की आत्मा एका वायुचक्रातून वर वर जातो व शेवटी ब्रह्मरंध्र या सर्वात उच्च चक्रात येतो. या बिंदूपासून एक सिद्ध योगी स्वतःला कोणत्याही इच्छित ग्रहावर नेऊ शकतो. या पद्धतीप्रमाणे एक भौतिक शरीर सोडून दुसरे स्वीकारायचे असते. परंतु या मंत्रात सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी जीवाला भौतिक शरीराचा सर्वतोपरी त्याग करता येतो त्यावेळी असे बदल करण्याची पूर्णता प्राप्त होते. त्यानंतर तो आध्यात्मिक वातावरणात प्रवेश करू शकतो. या वातावरणात कधीही मृत न पावणारे आणि न बदलणारे पूर्णपणे भिन्न असे आध्यात्मिक शरीर तो विकसित करू शकतो. या भौतिक जगामध्ये भौतिक प्रकृती मनुष्याला त्यांच्या इंद्रिय तृप्तीच्या विभिन्न इच्छा पूर्ण करण्यासाठी शरीर बदलण्यास सहाय्य करते. कीटकापासून ते परिपूर्ण भौतिक शरीरधारी ब्रह्मदेव आणि इतर देवतांपर्यंत या इच्छा सर्व योनीमध्ये असतात. अशा सर्व जीवात्म्याकडे भौतिक पदार्थांनी निर्मित विभिन्न आकाराची शरीरे असतात. बुद्धिमान मात्र विविध अशा शरीरांमध्ये एकतत्व पाहत असून त्यांच्यातील आध्यात्मिक स्वरूप पाहतो. भगवंताचा अंश असलेले दिव्य स्फुल्लिंग डुकराच्या अथवा देवतेच्या शरीरात असले तरी समानच असते. पाप किंवा पुण्यानुसार जीवात्मा विभिन्न देह धारण करीत असतो.
मनुष्य शरीर सर्वाधिक विकसित होत आहे व पूर्ण चेतनायुक्त आहेत. भगवद्गीतेप्रमाणे 7.19 अनेक जन्मांमध्ये ज्ञान मिळविल्यावर जीवात्मा भगवंतांना पूर्ण शरण जातो. ज्ञानग्रहणाची विधी वासुदेवांची शरणागती पत्करल्यावरच पूर्णतेस जाते. आपल्या आध्यात्मिक स्वरूपाचे पूर्ण ज्ञान प्राप्त केल्यावर देखील सर्व जीव त्या पूर्णांचे नित्यांश आहेत व ते कधीही त्यांच्यासारखे पूर्ण होऊ शकत नाहीत. हे जर त्याला समजले नाही तर त्याला त्या भौतिक वातावरणात पुन्हा पतित व्हावे लागते. अगदी एखादा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झाला असला तरी सुद्धा त्याचे पतन होते. पूर्वीच्या मंत्रातून आपण अशी शिकवून घेऊ शकतो की भगवंताच्या दिव्य विग्रहातून निघणारी ब्रह्मज्योती आध्यात्मिक स्फुल्लिंगांनी भरलेली असते व ही स्फुल्लिंगे म्हणजेच आपल्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव असलेले जीव आहेत. कधी कधी या जीवांना इंद्रिय भोग करण्याची इच्छा होते आणि म्हणून त्यांना भौतिक जगात पाठवले जाते. येथे ते आपल्या इंद्रियांची गुलामगिरी करून खोटे परमेश्वर होऊ शकतात. स्वामित्वाची इच्छा हाच जीवाला जडलेला भवरोग आहे. कारण जीव इंद्रिय भोगानेच वशीभूत होऊन या जगात विभिन्न शरीरात देहांतर करीत राहतो. ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणे हे काही परिपक्व ज्ञानचिन्ह नव्हे. केवळ भगवंताची पूर्ण शरणागती पत्करून आणि आध्यात्मिक सेवाभाव विकसित करूनच एखाद्याला सर्वोच्च सिद्धी प्राप्त करता येते. या मंत्रामध्ये जीव आपले भौतिक शरीर आणि भौतिक वायूचा त्याग करून भगवत धामात प्रवेश करण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. शरीराची जळून राख होण्याआधी भक्त हा भगवंतांना प्रार्थना करीत आहे की जी कर्मे व यज्ञ त्यांनी केले आहेत त्याचे भगवंतांनी स्मरण ठेवावे. ही प्रार्थना भूतकाळातील कृती आणि अंतिम ध्येय याची पूर्ण जाणीव असताना मृत्यूच्या वेळी केली आहे. भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या कचाट्यात सापडलेल्या जीवाला जीवनात केलेली पापी कृत्ये आठवतात व परिणामस्वरूप त्याला मृत्यूनंतर दुसरे भौतिक शरीर स्वीकारावे लागते. भगवद्गीता सुद्धा 8.6 या सत्याची पुनरुक्ती करते. यम यम वापी स्मरण भावम त्यत्यजन्ते कलेवरम तम तमेवेत्ति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. हे कोणते आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या भावाचे स्मरण करतो त्याच भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. विकसित मन नसलेल्या साध्या प्राण्याहून भिन्न असणारा मनुष्य आयुष्यातील कृतींना रात्री पडलेल्या स्वप्नाप्रमाणे आठवू शकतो. म्हणून त्यांच्या मनात भौतिक वासनांचे थैमान चालू असते व परिणामस्वरूप त्याला दिव्य देह धारण करून वैकुंठ लोकात प्रवेश करता येत नाहीत. परंतु भक्तगण भगवत भक्तीचा सराव करून भगवंताविषयी प्रेमभाव विकसित करतात. जर भक्ताला त्यांच्या मृत्यूसमयी भगवंताच्या सेवेचे स्मरण झाले नाही तरी भगवंत त्यांच्या सेवेला कधीच विसरत नाहीत. भक्ताने केलेल्या यज्ञांचे स्मरण ठेवण्याकरिता भगवंतांना ही प्रार्थना करण्यात येत आहेत. परंतु अशी सूचना जरी केली नसली तरी शुद्ध भक्ताने केलेली सेवा भगवंत कधीच विसरत नाहीत. भगवंतांनी भगवद्गीतेत 9.30 ते 34 आपल्या भक्तांबरोबरचा घनिष्ठ संबंध पुढील प्रमाणे वर्णन केला आहे. कोणी अत्यंत दुराचारी असला तरी पुढे भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे. कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. तो लवकरच धर्मात्मा सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कोणते निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तचा कधीही नाश होत नाहीत. हे पार्थ जो माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शूद्र असले हरे तरी कृष्णा ते प्रभूजी. परम प्रभूजी आवाज नाही येत आहे काहीच. मलाच प्रॉब्लेम आहे की बाकी कोणाला पण प्रॉब्लेम आहे? एकदा चेक करता का? बाकी कोण? तुमचा आवाज येतोय क्लिअर? हरे कृष्णा. ठीक सॉरी आहे. प्रभूजी, आवाज येतोय का? येतोय आवाज. हरी बोल. अच्छा ठीक आहे चालेल, मी चेक करते माझ्या साईडने. हो, हरे कृष्ण. होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कोणते निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्ताचा कधी नाश होत नाही. हे पार्था जे माझा आश्रय घेतात मग ते जरी नीच कुळातील स्त्री वैश्य आणि शूद्र असले तरी ते परम गती प्राप्त करू शकतात. तर सदाचारी ब्राह्मण भक्त आणि राजर्षी बद्दल काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये असल्यामुळे माझ्या प्रेममय सेवेमध्ये संलग्न हो. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर.
माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझेच पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममाण झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. हा यावेळी तू हा, हरी बोल. दुसऱ्या मातेची नाही असत. वाच. हा, शिल्प. श्री भक्ती विनोद ठाकूरांनी या श्लोकांना खालीलप्रमाणे समजावून सांगितले आहे. साधूंच्या मार्गावर चालत असलेल्या मनुष्याचे चारित्र्य जरी शंकास्पद असले तरी त्याला भक्त म्हणून स्वीकारले पाहिजे. या ठिकाणी शंकास्पद किंवा हलके चारित्र्य सुदुराचार म्हणजे काय हे व्यवस्थितपणे समजून घेणे आवश्यक आहे. एका बद्ध जीवाला दोन प्रकारची कार्य करावी लागतात: शरीराचे पालन पोषण करणे व आत्मसाक्षात्काराकरिता कृती करणे. सामाजिक प्रतिष्ठा, मानसिक विकास, स्वच्छता, तपस्या, भोजन आणि जगण्यासाठी धडपड या सर्व गोष्टी शरीराच्या पालन पोषणासाठी कराव्या लागतात. भगवंतांचे भक्त म्हणून आत्मसाक्षात्काराकरिता कार्य करावे लागते व यात कृती करावी लागते. या दोन्ही क्रिया परस्परा समांतर असतात, कारण बद्ध जीव शरीराचे पालन पोषण करणे बंद करू शकत नाही. परंतु जशी भक्तिमय सेवा वाढत जाते त्या प्रमाणात त्यांची शारीरिक देखभालीची कार्य कमी कमी होत जातात. जोपर्यंत भक्तिमय सेवेची कार्य एका आवश्यक प्रमाणापर्यंत येत नाहीत तोपर्यंत क्वचित भोगभावना प्रदर्शित होण्याची शक्यता असते. परंतु एका गोष्टीची नोंद केली पाहिजे की अशी भोगभावना अधिक काळ चालू राहू शकत नाही, कारण भगवत कृपेने अशा उणिवा लवकरच समाप्त होतात. म्हणून भक्तीचा मार्गच एकमात्र योग्य मार्ग आहे. योग्य मार्गावर असताना क्वचित भोगभावना दिसून आली तरीही आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये कोणाला अडसर येत नाही. भगवंतांच्या ब्रह्मज्योतीवर आसक्त असणाऱ्या निर्विशेषवाद्यांना भक्ती मार्गातील सुविधा मिळत नाही. मागील मंत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ते ब्रह्मज्योती भेदू शकत नाहीत, कारण ते भगवंतांच्या व्यक्तित्वावर श्रद्धा ठेवत नाहीत. ते केवळ शाब्दिक कोलांट्या आणि तर्कवितर्क करण्यातच मग्न असतात. निर्विशेषवादी निरर्थक श्रम करतात. हे भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायात 12.5 स्पष्ट करून सांगण्यात आले आहे. या मंत्रात सुचविलेल्या सर्व सुविधा परमसत्याच्या साकार विग्रहाबरोबर अखंड संबंध केल्याने मिळवू शकतात. भगवंतांची भक्ती मुख्यत्वे करून भक्तांनी केलेल्या 9 दिव्य क्रियांद्वारे केली जाते. 1. भगवंतांविषयी श्रवण करणे. 2. भगवंतांचे कीर्तन करणे. 3. भगवंतांचे नाम स्मरण करणे. 4. भगवंतांच्या चरणकमळांची सेवा करणे. 5. भगवंतांची पूजा करणे. 6. भगवंतांना प्रार्थना करणे. 7. भगवंतांची दास्यभाव सेवा करणे. भगवंतांबरोबर सख्य भाव ठेवणे आणि भगवंतांना सर्वस्व अर्पण करणे. भक्तीचे हे 9 प्रकार सर्व ठिकाणी सर्व एकाच वेळी किंवा एका मागोमाग केल्याने भगवंतांच्या सतत सानिध्यात राहण्याकरिता भक्ताला मदत होते. अशा प्रकारे जीवनाच्या अंती भक्त भगवंतांचे स्मरण करू शकतो. या 9 सिद्धांतांपैकी प्रत्येक सिद्धांतांचा अंगीकार करून खालील सुप्रसिद्ध भक्तांनी सर्वोच्च सिद्धी प्राप्त केली. श्रीमद भागवताचे नायक परीक्षित महाराज यांनी श्रवण करून इच्छित फळ प्राप्त केले. श्रीमद भागवताचे वक्ता शुकदेव गोस्वामींनी भगवंतांची गुणगान करून सिद्धी प्राप्त केली. अक्रूरांनी प्रार्थना करून इच्छित फळ प्राप्त केले. प्रल्हाद महाराजांनी स्मरण करून इष्टध्येय प्राप्त केले. पृथू महाराजांनी पूजा करून पूर्णता मिळवली. लक्ष्मी देवींनी भगवंतांच्या चरणकमळांची सेवा करून सिद्धी प्राप्त केली. हनुमंताने भगवंतांची वैयक्तिक सेवा करून इच्छित फल प्राप्ती केली. अर्जुनाने भगवंतांबरोबर मैत्री करून इच्छित फळ प्राप्त केले आणि बळी महाराजांनी आपले सर्वस्व अर्पण करून इच्छित फल प्राप्ती केली. खरे पाहता या मंत्राचा आणि त्याचबरोबर वेदांमध्ये श्रोतातील सर्व मंत्रांची व्याख्या वेदांत सूत्रात सारांश रूपाने दिलेली आहे व श्रीमद भागवतात योग्य रीतीने समजावून सांगण्यात आली आहे. श्रीमद भागवत हे ज्ञानरूपी वैदिक वृक्षाचे परिपक्व फळ आहे. श्रीमद भागवतात हा मंत्र परीक्षित महाराज आणि शुकदेव गोस्वामी यांच्या बैठकीच्या प्रारंभीच प्रश्नोत्तरांच्या माध्यमाने समजावून दिला आहे. भगवत विज्ञानाचे श्रवण आणि कीर्तन करणे हाच भक्तीचा मूळ सिद्धांत आहे. शुकदेव गोस्वामींनी कथन केलेले संपूर्ण भागवत परीक्षित महाराजांनी ऐकले. परीक्षित महाराजांनी शुकदेव गोस्वामींकडे पृच्छा केली, कारण ते त्यावेळच्या कोणत्याही महान योगी किंवा अध्यात्मवाद्यांपेक्षा श्रेष्ठ गुरु होते. परीक्षित महाराजांचा मुख्य प्रश्न होता, विशेष करून मृत्यूसमयी प्रत्यक्ष मनुष्याचे काय कर्तव्य असते. शुकदेव गोस्वामींनी उत्तर दिले, तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिया श्रोतव्य कीर्तितवश्च स्मर्तवेच्छेच्छ भयम. प्रत्येक मनुष्य ज्याला सर्व चिंतांतून मुक्त व्हावयाची इच्छा आहे त्याने भगवंतांविषयी श्रवण केले पाहिजे, त्यांचे कीर्तन केले पाहिजे आणि त्यांचे स्मरण केले पाहिजे.
कारण भगवंत सर्व वस्तूंचे परम निर्देशक, सर्व संकटांना दूर करणारे तसेच सर्व जीवांचे परमात्मा आहेत. सध्याच्या तथाकथित मानव समाजात लोक साधारणतः रात्रीची वेळ झोपण्यात किंवा इंद्रिय सुखात घालवितात आणि दिवसा शक्य होईल तितके धन एकत्रित करण्यामध्ये किंवा कुटुंबासाठी काहीतरी खरेदी करण्यात गुंतलेले असतात. त्यांच्याजवळ भगवंतांविषयक चर्चा करण्यासाठी किंवा त्यांच्याविषयीच्या प्रश्नांसाठी फारच अल्प वेळ असतो. भगवंतांचे अस्तित्व त्यांनी मुख्यत्वे करून भगवंतांना निराकार घोषित करून अर्थात अवयवरहित मानून अनेक प्रकारे नाकारले आहे. परंतु उपनिषद, वेदांत सूत्र, भगवद्गीता किंवा श्रीमद भागवत यांपैकी कोणत्याही वैदिक शास्त्रांमध्ये हीच गोष्ट सांगितली जाते की परमेश्वर एक इंद्रिय संपन्न साकार व्यक्ती असून सर्व जीवांहून श्रेष्ठ आहे. भगवंता आणि भगवंतांचा महिमा यांच्यात भेद नाही, म्हणून आपण भौतिक राजकारणी आणि तथाकथित बड्या सामाजिक नेत्यांच्या निरर्थक कथा ऐकू वा बोलू नयेत. या उलट आपल्या जीवनक्रमात एक क्षण सुद्धा भगवंतांची सेवा केल्याशिवाय वाया जाता कामा नये याची दक्षता घ्यावी. श्री ईशोपनिषद आपल्याला अशा दैवी कार्यांसंबंधी मार्गदर्शन करते. भक्ती मार्गाचे अनुसरण न करणारा मृत्यूच्या वेळी त्याचे शरीर विकलांग झाल्यावर तो कशाचे स्मरण करणार आहे आणि दुर्दम्य अवस्थेत तो सर्व शक्तिमान भगवंतांना आपल्या यज्ञांचे स्मरण ठेवण्यासाठी प्रार्थना कशी करील. यज्ञ म्हणजे इंद्रिय भोगाला नाकार देणे ही कला आपल्या संपूर्ण आयुष्यात इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावून शिकावी लागते. अंततः मृत्यूसमयी अशा अभ्यासाच्या परिणामांचा सदुपयोग केला जाऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा आवाज ऐकू ते सगळ्यांना? हो, हरी बोल. यस. ओके. तर या श्लोकामध्ये व्यक्ती जो भगवत भक्त आहे तो कसा मृत्यूला स्वीकार करतो त्याच्याबद्दल सांगण्यात आले. त्यावेळेस भगवंतांचा भक्त या देहरूपी शरीराला सोडतो, त्यावेळेस तो भगवंतांना प्रार्थना करतो की तुम्ही माझा स्वीकार करा आणि मी जे काही तुमच्यासाठी केलं त्याचं तुम्ही आठवण करा. तर अशी तो भगवंतांना प्रार्थना करतो. तर भागवतमध्ये हा श्लोक आहे 3ऱ्या स्कंदामधला 23व्या अध्यायातला 56वा श्लोक. यामध्ये कोण जिवंत आहे आणि कोण मेलेला आहे याची व्याख्या केलेली. नेह यत् कर्म धर्माय न विरागाय कल्पते न तीर्थपद सेवाये जीवनपि भूतो हि स. कर्म धर्मानुसार असले पाहिजे आणि तो धर्म त्याच्यामध्ये वैराग्य उत्पन्न करायला पाहिजे आणि ते वैराग्य भगवंतांची आणि भगवंतांच्या भक्तांची सेवा करायला असलं पाहिजे. जर असं नसेल तर कोणताही व्यक्ती तो जरी श्वास घेत असेल, तो जरी जिवंत असेल तरी त्याला मेलेला समजायला पाहिजे. तर आध्यात्मिक दृष्ट्या कोणी जिवंत आहे याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती श्वास घेते. फक्त श्वास घेणे हे म्हणजे मेडिकल शारीरिक चिकित्सेनुसार तो जिवंत असू शकेल, त्याचा श्वास घेतोय, तो त्याला दिसतंय त्याला बघायला वगैरे. पण आध्यात्मिक दृष्ट्या जर कोणी जिवंत आहे, जर असं आपल्याला म्हणायचं असेल तर त्या व्यक्तीमध्ये हे गुण असले पाहिजे. कसले गुण? तो व्यक्ती धर्मानुसार कार्य करत आहे, त्याचं कार्य अधार्मिक नसलं पाहिजे आणि तो धार्मिक कार्य करतोय तर त्याच्यामध्ये भौतिक जगाशी वैराग्य आलं पाहिजे. असं नाही की व्यक्ती धार्मिक आहे पण तो आसक्त आहे, त्याच्या घराशी आसक्त आहे किंवा त्याची जी संपत्ती आहे त्याच्याशी आसक्त आहे, असं नाही.
तर त्याच्यामध्ये भौतिक गोष्टींच्या प्रती वैराग्य आलं पाहिजे. आणि फक्त वैरागी बनून काय उपयोग नाही. आपल्यापेक्षा जास्त वैरागी तर माकडं पण आहेत. ते कपडे पण घालत नाही, घर पण बनवत नाहीत आणि ते शाकाहारी आहेत. तर तसलं मरकट वैराग्य नाही. ते महत्वाचं. तर वैराग्य काय असलं पाहिजे की मी भौतिक इंद्रिय भोग करणार नाही. मग नुसतं मी भौतिक भोग इंद्रिय भोग करणार नाही, असं प्रत्येक गोष्टीला नाही नाही करणार, असं याला एवढंच वैराग्य नसलं पाहिजे. तर हे वैराग्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे? भगवंतांची सेवा करण्याची इच्छा झाली पाहिजे. मी माझ्या इंद्रियांची सेवा नाही करणार, पण मी भगवंतांच्या इंद्रियांची सेवा करेन. ऋषिकेन ऋषिकेश सेवते. तर आपल्या इंद्रियांना सुख देण्याऐवजी भगवंतांच्या इंद्रियांना सुख देणे, त्यामध्ये भक्त लागतो. तर त्याला म्हटली जाते भक्ती. तर वैराग्य कसली असलं पाहिजे? इंद्रिय तृप्तीपासून वैराग्य असलं पाहिजे आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. तर असा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ती व्यक्ती जीवित आहे. बाकी सगळे जिवंत मृत आहेत. ते फक्त श्वास घेत आहेत, पण आध्यात्मिक दृष्ट्या ते मेलेले आहेत. त्यांच्यात आध्यात्मिक जीव नाही. आध्यात्मिक त्यांच्यात भगवंताप्रती प्रेम नसेल तर ते आध्यात्मिक दृष्टीने मेल्यासारखेच आहे. तर आपल्याला जर जगायचं असेल, तर खरं जीवन जगायचं असेल, तर आपल्याला भगवंतांची सेवा करण्यासाठी अनासक्ती आणली पाहिजे. आपले कार्य सगळे धर्मानुसार असते. आत्माच्या तारे बोले काम, कृष्णेंद्रिय प्रीती वाचा धरे प्रेम नाम. स्वतःच्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, तर त्याला म्हटलं जातं काम. पण कृष्णांच्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी जर आपण काही काम जर आपण काही करत असू, भगवंतांसाठी भोग बनवणे, भगवंतासाठी चंद्राची सेवा करणे, भगवंतासाठी प्रचार करणे, भगवंतासाठी बोलणे, भगवंतांचं गुणगान ऐकणे, अशा प्रकारे जेव्हा आपण कार्य करतो भगवंत प्रित्यर्थ किंवा भक्तांच्या प्रसन्नतेसाठी, असं भक्तांच्या प्रिय प्रसन्नतेसाठी काही कार्य करतो, तर त्याला म्हटलं जातं प्रेम. कृष्णेंद्रिय प्रीतीवास तारे बोले प्रेम. तर कृष्णाच्या प्रसन्नतेसाठी जर आपण काही करत असू, त्याला म्हटलं जातं प्रेम. तर वृंदावनातल्या ज्या गोपी आहेत, त्यांच्या डोक्यावरती दह्याचं दुधाचं मडक आहे आणि ते मथुरेत ते दूध दही विकायला गेलेले. ते म्हणतायत, आपल्या जर कोणी गावात दूध आणि दही कोणी विकायला येत असेल तर तो काय म्हणेल? दूध घ्या, दही घ्या, असं तो म्हणेल. पण ह्या ज्या भक्त आहेत, जे दूध दही त्यांच्या डोक्यावरती त्याचं मटकं आहे, त्यांच्या तोंडातून काय निघतंय? गोविंद घ्या, दामोदर घ्या. ते तर ते विसरून जात आहेत की ते दहीचं मडकं त्यांच्या डोक्यावरती किंवा दुधाचं मडकं डोक्यावरती. ते भगवंतांचंच नामस्मरण करा. तर आपल्याला भगवंतांना स्मरण करायला समाधीत बसावं लागतं. पण गोपी ते समाधीत बसतात की त्यांच्या मनातनं भगवंतांना बाहेर काढण्याचं. म्हणजे त्यांना भगवंतांची एवढी आठवण येते, सतत त्यांना भगवंतांची एवढी आठवण येत असते. असे ते एवढे महान भक्त आहेत. प्रत्येक वेळी जर भगवंतांना स्मरण करायचं असेल, आपण जीवन जगलं पाहिजे. तर मृत्यूला जर जिंकायचं असेल आणि परत या भौतिक जगात जर जन्म घ्यायचा नसेल, तर आपल्याला ही जी कला आहे, भगवंतांची भक्ती करून मृत्यूच्या पलीकडे जाणे,
ही जी कला आहे ते आपल्याला इथे शिकवलं आहे, या श्लोकात शिकवण्यात येते. तर पहिलं आपल्याला आपलं भौतिक शरीराचा त्याग करायला पाहिजे. दुसरं आपल्याला आध्यात्मिक शरीराचा स्वीकार करायला पाहिजे. तिसरं आपला आणि भगवंतामध्ये संबंध आपण स्थापित करायला पाहिजे. तर ह्या 3 महत्वाच्या गोष्टी. कशा प्रकारे आपण शरीर त्याग करायला पाहिजे. तर मृत्यू कधी येणार आहे आपल्याला माहित नाही, पण त्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. आपलं शरीर आहे ते आपल्या वासनेनुसार आपल्याला प्राप्त झाले. जसं डुकराला गु खायची इच्छा आहे, विष्ठा खायची इच्छा आहे, तर त्याला तसलं शरीर प्राप्त झाले. तर त्याचप्रमाणे कुणाला लग्न राहायची इच्छा आहे, तर त्यांना कुठलं शरीर दिलं जातं? त्यांना वृक्षाचं शरीर दिलं जातं, ज्यामध्ये त्यांना कपडे घालायची गरज पडत. आणि ज्यांना झोपायची इच्छा आहे, जास्त वेळ झोपायची इच्छा आहे, त्यांना अस्वलाचं शरीर दिलं जातं. त्यात ते झोपू शकतात, किंवा बेडकाचं शरीर त्यात सासामाने झोपू शकतात. तर आपल्या मनात ज्या वासना आहेत त्यानुसार आपल्याला शरीर मिळते. तर आता आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेले आहे. तर या शरीरामध्ये आपण आपल्या वासनाचं रूपांतर कृष्ण भक्तीमध्ये करायला पाहिजे. तर आपल्यामध्ये जे मदमोह मत्सर हे षड ऋतू आहेत, यांचं रूपांतर आपल्याला कृष्ण भक्तीमध्ये करायला शिकलं पाहिजे. तर हाच खटाटोप आपल्याला जर करायचं आहे, करायचं आहे आपल्याला, आणि त्यामुळे काय होईल, आपली चेतना बदलेल आणि आपलं पुढचं शरीर हे भौतिक शरीर नसणार आहे. जर आपण या शरीराचा दुरुपयोग केला, या शरीरामध्ये आपण जर पशुसारखं जगलो, तर आपल्याला पुढचं शरीर पशुयोनीचं प्राप्त होईल. त्यामुळे आपल्याला महत्वाचं कार्य आहे की जे काही शरीर आपल्याला भेटलेलं आहे त्याचा उपयोग आपली समान भाव, जशी आपली मनामध्ये विचार असतो त्या प्रकारचं शरीर आपल्याला पुढच्या जन्मात मिळतं. त्यामुळे आपण आपले विचार काय आहेत, आपला आचार काय, आपला विचार काय, आपली वाणी काय, या सगळ्यावरती गंभीरतेने लक्ष द्यायला पाहिजे. तर यामध्ये व्यक्ती कसा दुसरा शरीर प्राप्त करतो, त्यामध्ये 84 लक्ष योनी आहेत. त्यामध्ये प्रत्येक जमिनीवरती जलचर किती नंबर आहे, जलचर अशा प्रकारचे वेगवेगळे जे जीव आहेत, काही वृक्ष आहेत, काही पक्षी आहेत. तर अशा प्रकारे आपण एवढ्या 84 लक्ष योनीत आपला फेरा चालू राहणार आहे. तर आपल्याला त्याच्या बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कृष्ण भावना होणे गरजेचं. तर व्यक्ती आजाराने मरतो, पण जो योगी आहे तो आपल्या प्राणवायूला नियंत्रणात आणतो आणि त्या प्रकारे त्याचा आत्मा तो ब्रह्मरंध्र जे आहे तो त्याच्यावरती त्याला भेदून तो दुसऱ्या जगामध्ये जातो, दुसऱ्या लोकांमध्ये जातो. तर योगी अशा प्रकारे मरतो. पण सर्वसामान्य लोक त्यांचे कर्म जसे असतात त्या प्रकारे त्यांना पुढचे शरीर प्राप्त होईल. जर त्या लोकांनी पाप कर्म केले त्यांना नरकात जायला लागतं. जर त्यांनी भौतिक पुण्य कर्म केले त्यांना स्वर्ग लोकात जायला मिळतं. तर अशा प्रकारे आपल्याला पुढचं शरीर प्राप्त होईल. तर आपल्याला जर हे पुढचं शरीर प्राप्त होण्यापासून वाचायचं असेल आणि भगवंतांच्या धामात जायचं असेल, त्यासाठी आपल्याला भक्ती करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपण या शरीराचा उपयोग भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी करायला पाहिजे. आणि मग त्याद्वारे आपल्याला आध्यात्मिक शरीर पुढच्या जन्मात मिळू शकतो. आपण परिपूर्ण भक्ती केली तर आपल्याला पुढचे शरीर न मिळता आध्यात्मिक शरीर प्राप्त होऊ शकतो.
आध्यात्मिक शरीर प्राप्त करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? त्यासाठी आपल्याला भक्ती करायला पाहिजे, भगवंतांना शरणागत व्हायला पाहिजे आणि आपल्याला समजलं पाहिजे की मी भगवंतांचा अंश आहे, मी भगवंतांचा दास आहे. दिव्य स्वरूप हे कृष्ण दास, मी भगवंतांचा दास आहे आणि मला त्यांची सेवा करायला पाहिजे. आणि त्यासाठी ती सेवा भगवंतांना आपण जर चांगल्या प्रकारे करू तर आपल्याला मृत्यूच्या वेळी भगवंतांचं स्मरण होईल आणि त्या स्मरणाद्वारे जर आपल्याला आपली भक्ती परिपूर्ण झाली असेल तर आपल्याला आध्यात्मिक जगात जाता येईल. आध्यात्मिक शरीर कोणत्या लोकांना मिळणार नाही? त्या जगामध्ये अजून सुद्धा स्वामी बनण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्यावरती काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतात किंवा दुसऱ्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न करतात किंवा दुसऱ्यावरती आपला अधिकार दाखवण्याचा प्रयत्न करतात. ती लोक भगवंतांना जाऊ शकतात. आणि दुसरी लोक कुठली? त्या लोकांना ब्रह्मज्योतीमध्ये विलीन व्हायचंय. अशा लोकांना सुद्धा आध्यात्मिक शरीर प्राप्त होणार नाही. तर आपला आणि भगवंतांचा काय संबंध आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. तर भगवंतांचे संबंध हे भक्तांसाठी महत्वाचे आहे. कारण जे निराकारवादी आहेत त्यांना तर भगवंत निराकार आहेत, भगवंतांना आकारच नाही तर त्यांची सेवा करण्याचा प्रश्नच त्यांना येत नाही. त्यामुळे अशा लोकांना भगवंतांचं स्मरण होणार नाही. पण भक्तांसाठी इथं 9 प्रकारच्या सेवा आपण भगवंतांना अर्पित करू शकतो. श्रवणम, कीर्तनम, वंदनम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदन. तर अशा प्रकारच्या 9 सेवा आपण जेव्हा भगवंतांना अर्पण करतो तर त्यामध्ये जेव्हा आपण पूर्ण भगवंतांना त्या सेवा चांगल्या प्रकारे करू तर आपल्याला आध्यात्मिक शरीर प्राप्त होईल. 9चे 9 किंवा 9 मधला एक जरी आपण साधनेसाठी घेतला विषय तर आपल्याला भगवंतांची भक्ती प्राप्त होईल आणि त्याद्वारे आपल्याला भगवंतांच्या धामात जाण्यासाठी आपली पात्रता बनवता येईल. तर इथं सांगितलेलं आहे की भगवंतांच्या श्रवणमध्ये कुणाला सर्वात सिद्धी प्राप्त झाली, सर्वोच्च त्यामध्ये कोण प्रसिद्ध आहे? तर भगवंतांच्या श्रवणामध्ये परीक्षित महाराज प्रसिद्ध आहेत. भगवंतांच्या कीर्तनामध्ये शुद्धदेव महाराज, त्यांना भगवंताचं धाम प्राप्त झालं. भगवंतांच्या स्मरणामध्ये अक्रूरांना भगवंतांना प्राप्त झालं. आणि भगवंतांच्या चरण कमलाची सेवा करण्यामध्ये अक्रूरांना भगवंतांच्या वंदनामुळे त्यांना भगवंतांची भक्ती प्राप्त झाली. आणि प्रल्हाद महाराजांना भगवंतांच्या स्मरणामुळे भक्ती प्राप्त झाली. आणि अर्चनामध्ये पृथ्वी महाराजांना सिद्धी प्राप्त झाली. दास्यभावामध्ये हनुमंतांना भक्ती प्राप्त झाली. आणि लक्ष्मी देवींना भगवंतांचे प्रार्थनाद्वारे त्यांना भगवंतांच्या चरण कमलाची पाद सेवन याद्वारे त्यांना सिद्धी प्राप्त होईल. तर अशा प्रकारे प्रत्येक साख्यामुळे अर्जुनाला सिद्धी प्राप्त झाली आणि आत्मसमर्पणामुळे बली महाराजांना सिद्धी प्राप्त झाली. तर अशा प्रकारे आध्यात्मिक कार्य जेव्हा आपण करू भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्याद्वारे
आपल्याला भगवंतांप्रती प्रेम उत्पन्न होऊ शकते. आणि अशी जेव्हा आपण भगवंतांची सेवा करू, तर त्याद्वारे आपल्याला भगवंत संबंध जोडता येईल. तर इथं जी भगवंतांची भक्ती आपण कशा प्रकारे करायला पाहिजे, तर त्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण एका मार्गदर्शक आचार्य त्यांची जे आपल्याला साधनेसाठी जो मार्ग दिलाय त्याचा अवलंबन करून आपण भक्तीमध्ये परिपूर्ण होऊ शकतो. तर प्रभुपादांनी आपल्या संस्थेमध्ये सर्वांना कमीत कमी 16 माळा हरिकृष्ण महामंत्र जप करण्याचा आदेश दिले. आणि त्याचबरोबर प्रभुपादांनी 4 नियम पालन करायला सर्वांना सांगितलेले: मांसाहार नाही, मद्यपान नाही, अवैध स्त्री संग नाही, जुगार नाही. तर अशा गोष्टींचा आपण त्याग करायला पाहिजे. आणि भगवंतांचं लीलाश्रवण, भगवंतांची अर्चना सेवा, भगवंतांसाठी कथागान, अशा सेवा जेव्हा आपण भगवंतासाठी अर्पण करू, आणि महत्वाचं म्हणजे भगवंतांचे नामस्मरण 16 माळा भगवंतांचे जे आपण कमीत कमी जे जप करतोय ते जर आपण सातत्य ठेवलं त्यामध्ये, तर आपल्याला पुढच्या जन्मात भगवत धाम प्राप्त होऊ शकतो. आणि जरी नाही झालं तरी भगवंत काय सांगतायत, कमीत कमी तो भक्त एका वैष्णवांच्या घरी जन्म घेईल, त्याचं तिथं असलं ऐश्वर्य असलेल्या घरात त्याला जन्म भेटेल. त्याला भौतिक कष्ट करावं लागणार नाही, त्याने भगवंतांचं स्मरण त्याला स्वाभाविकपणे होईल. आणि त्याला भगवंतांच्या सेवेत राहिलेली जी कमतरता आहे ती त्याला पूर्ण करता येईल. तर अशा प्रकारे आपण भगवंताप्रती आपली सेवा अर्पण करायला पाहिजे. एका मार्गदर्शक गुरूंच्या खाली आणि शिवप्रभुपादांच्या शिकवणीच्या खाली आपण भगवंतांची सेवा सदैव करायला पाहिजे. तर हा सेवाभाव कसा आपण उत्पन्न करायला पाहिजे, तर इथं प्रभुपाद सांगतायत की आपण ज्या गोष्टी, कुठल्या गोष्टी करू नये, आपण आपली रात्र इंद्रियसाठी न वापरायला पाहिजे. आणि दिवसा फक्त धन अर्जन करण्यासाठी खर्च नाही करायला पाहिजे. तर आपल्याला भगवानसाठी थोडा वेळ अवश्य काढला पाहिजे. कशासाठी? भगवंतांचं श्रवण, भगवंताचं नामस्मरण, या गोष्टी करण्यासाठी आपल्याला वेळ काढला पाहिजे. आणि भगवंतांच्या जे काही सेवा आहेत, भक्तांची सेवा, घरामध्ये प्रचार करण्यासाठी जे काही सेवा आहेत, ग्रंथ वितरण आहे किंवा अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण करायला पाहिजे. त्यामध्ये आपण स्वतःला सेवेत लावलं पाहिजे. आणि आपला 1 सेकंद सुद्धा आपण वाया घालवणार नाही. कारण आयुष्यातला 1 क्षण जर वाया घालवला तर तो क्षण आपण लाखो रुपये दिले तरी परत येणार नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण हा लाख मोलाचा आहे. तर त्याला व्यवस्थित भगवंतांच्या सेवेत लावण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. तर भगवत भक्तीचा नामस्मरण, भागवत श्रवण, भक्तांबरोबर राहणे, भक्तांना प्रसाद, भक्तीचे कार्य आपण करत राहू. त्याच्यामुळे काय लाभ होणार आहे आपल्याला? या सर्व गोष्टी आपल्या चित्तात राहणार आहेत. आणि आपल्याला मृत्यू जेव्हा येईल आपल्या समोर, त्यावेळेस आपल्याला भगवंतांचं स्मरण होईल. आणि ज्या व्यक्तीला भगवंतांचं स्मरण होईल त्याला यमराज किंवा यमदूत हात लावणार नाही. तर त्यासाठी आपण आपला आत्ताची, जेव्हा आपलं शरीर पूर्ण ताकदवान आहे, शरीरामध्ये सामर्थ्य आहे, तर या शरीराला भगवंतांची सेवा करण्याची सवय लावली पाहिजे. जर आपण भगवंतांची सेवा नंतर करेन असं जर आपण भगवंताच्या सेवेला मागं टाकलं तर हे शरीर मायेची सेवा करून करून मायेच्या प्रभावाखाली तो एकदम
निगरगट्ट होऊन जाईल, ज्याद्वारे तो भगवंतांची भक्ती करायला आळस करेल. हं? लोकांकडे वेळ आहे, पण त्यांच्यात इच्छा नाही. लोकांकडे शरीरामध्ये शक्ती आहे, पण भगवंतांसाठी तो शक्ती खर्च करण्याची इच्छा नाही. तर तुम्ही कुठलंही कार्य बघा जगामध्ये, लोक कितीतरी उत्साही असतात, पण जेव्हा आपण ते कार्य भगवंतासाठी करा असं जेव्हा आपण म्हणतो, तर लगेच त्यांची पूर्ण शक्ती निघून जाते. त्यांना एक माळ सुद्धा जड होत. दिवसभर ते बडबड बडबड करत राहतील. पण त्यांना हरिनाम घ्यायला सांगितलं तर त्यांचं जिव्हा जड होऊन जाते आणि त्यांना हरिनाम करायला त्यांना त्रास होतो. तर हे आपल्या शरीराची हालत आहे. इंद्रिय तृप्तीसाठी शरीर एकदम समोर जातं, आणि जेव्हा भगवंतांची सेवा येते ते शरीर एकदम स्वतःला कासवासारखं आकसून येतं. मी भगवंताची सेवा करणारच नाही अशी त्याची भावना होती. तर अशा प्रकारे आपलं शरीर आपल्याला भगवंतांची सेवा नाही करू देत आहे, तर ते शरीर आपल्याला फसवत आहे. आणि जे शरीर भगवंतांची सेवा करण्यासाठी, जे मन भगवंतांची सेवा करण्यासाठी आपल्याला प्रेरणा देते, ते तो मन आपला मित्र आहे. हं? आणि जो मन भगवंतांची सेवा करू देत नाही तो मन शत्रू आहे. ते शरीर भगवंतांची सेवा करण्यासाठी अं, आळस दाखवतो, ते शरीर आपला शत्रू आहे. आणि जो शरीर भगवंतांच्या सेवेसाठी झाला येते, जे हात भगवंताची सेवा करण्यासाठी तत्पर आहेत, ते सर्व अवयव भगवंतांसाठी जर सेवा करण्यासाठी तयार असतील, तर ते अवयव भौतिक न राहता ते आध्यात्मिक होईल. पडिले वळण इंद्रिया सका. मी माझ्या इंद्रियांना वळण घालतोय भगवंतांची सेवा घडत. त्यामुळे आपण आपल्या शरीराला भगवंतांची सेवा करण्यासाठी नेहमी वळण लावलं पाहिजे. नाहीतर या शरीराला फक्त इंद्रिय भोगाची वळण आहे. इंद्रिय तृप्तीसाठी हे शरीर नेहमी लागल्यामुळे त्याला इंद्रिय भोगाचीच वळण लागलं. त्यामुळे आपल्या जिभेला सुद्धा भगवंताचं नाव घेण्याचं वळण लावलं पाहिजे. आपल्या कानांना भगवंतांचे गुणगान ऐकण्याचं वळण लावलं पाहिजे. त्या डोळ्यांना भगवंतांचे रूप बघायचं वळण लावलं पाहिजे. असं जर वळण नसेल तर ह्या इंद्रियांचा काहीही उपयोग नाही. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, बोलणे नको माझ्या मुख. संगती ही त्या डोळ्यांना पाप बघायची इच्छा होईल, त्यापेक्षा मी आणारच बरं. कुणाची निंदा माझ्या कानांनी ऐकू नये, मी बहिराच बरा. आणि कुणाची निंदा माझ्या तोंडाने मी करू नये, अपवित्र बोलणे. दुसऱ्यांची निंदा करणे हे अपवित्र आहे. अशा बोलण्यापेक्षा मी मुख असलेला बरा. आणि परस्त्री संगती, दुसऱ्या स्त्रीची संगती करायची इच्छा आहे असेल त्यापेक्षा मी मेलेला बरा, असं तुकाराम महाराज म्हणतो. तर फक्त आपल्या इंद्रियांना वळण लावतात भगवंतांची सेवा करण्याची. आपल्या मनाला सुद्धा आपण वळण लावलं पाहिजे. सध्या आपलं मन हे इंद्रियतृप्तीसाठी आसक्त असतं, आणि त्या प्रकारे आपले हात पाय इंद्रियतृप्तीसाठी चालतात. त्याला जर भजे खायचे असतील तर तो त्या वडापावच्या हॉटेलला जाऊन तो खातो वडापाव. पण त्याच्या पायांना मंदिराकडे चल म्हटलं तर त्या पायांना दुखायला चालू होते पायात. तर अशा प्रकारे आपली प्रत्येक इंद्रिय भोगासाठी लगेच झोपेतनं उठून जागी होत. पण जेव्हा भगवंतांची सेवा येते त्यावेळेस ते दिवसा डोळे झोपा लागतात. तर अशा प्रकारे आपली इंद्रिय आपल्याला फसवत आहेत, आणि आपलं मन त्या इंद्रियांना भगवंताप्रती जाऊ देत नाही. आपल्या मनावरती विजय होत नाहीये, तर आपण कसं करायला पाहिजे? आपण इंद्रियांना भगवंतांच्या सेवेत लावलं पाहिजे. मग इंद्रिय जेव्हा भगवंतांच्या सेवेत लागतील, कळेल की नको भगवंतांची सेवा करू. पण जर आपण इंद्रियांना सांगितलं तुम्ही सेवा करा, बुद्धीने आपण जर इंद्रियांना भगवंतांची सेवा करायला लागला, मग हळूहळू आपल्या मनाला भगवंताची सेवा करण्याची इच्छा होईल.
आणि जेव्हा कृष्ण भावना होईल, मन होईल आपलं, त्यावेळेस आपल्या मनाद्वारे आपले इंद्रिय नेहमी भगवंतांच्या सेवेत तत्पर असते. त्यामुळे मन सुद्धा कृष्ण भावना भावित होईल. भज उरे मना श्रीनंदनंदन अभय चरण. तर आपण आपल्या मनाला भगवंतांना स्मरण करण्याची सवय लावली पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा कृष्ण भावना भावित मन आहे आणि आपलं शरीर कृष्ण भावनेत लागलेलं आहे, आत्मा सुद्धा भगवंतांचे नाव ऐकून तर आत्म्याचं फळ काय, आत्म्याचं भोजन काय, भगवंतांचं नाव. तर जेव्हा आपल्या जिभेद्वारे आपण भगवंताचं नाम घेतो, जेव्हा आपल्या मनामध्ये भगवंतांचं आपण स्मरण करतो, आपण कानाद्वारे भगवंतांचं श्रवण करतो, त्यावेळेस आत्मा हा स्वतःचा भगवंताप्रती असलेला दासत्व भाव त्याची जागृती होते. आत्मा आहे तो इंद्रिय भोगाला न लागता तो भगवंतांच्या सेवेला लागतो. आणि अशा प्रकारे जो आत्मा कृष्ण भावना भावतोय तो मृत्यूनंतर भगवंताच्या धामात अवश्य जातो. पण जर कुणी भौतिक चेतनात राहील, मी शरीर आहे, शरीराच्या वस्तू माझ्याच आहे, आणि मरताना सुद्धा त्याचं घरात लक्ष आहे, मरताना सुद्धा त्याच्या फॅक्टरीमध्ये लक्ष आहे, मरताना त्याचं जर उंदरावरती लक्ष असेल, मरताना त्याच्या कुत्र्यावरती लक्ष असेल घरातल्या, त्या लोकांचं, त्या कृष्ण भावनेत भक्तांचं मन भगवंतांच्या सेवेत लागलेलं आहे. अशा व्यक्तींना मेल्यानंतर भगवंतांच्या धामात प्रवेश प्राप्त. त्यासाठी इथं भक्त भगवंतांना म्हणतोय, भगवंता कृपा करून तुम्ही आठवण करा मी तुमच्यासाठी काय केलं. खरं बघायला तर भगवंत आपण त्यांच्यासाठी काय केलं ते विसरणारच नाही. भगवंत आपल्यासारखे कृतज्ञ नाहीत. आपण थोडं जरी त्यांच्यासाठी केलं तर ते भगवंत नेहमी लक्षात ठेवतात. आणि त्यासाठी गीतेमध्ये भगवंत सांगितलंय, त्रायते महत्व निहाविक्रमनाशस्ती प्रत्यवायते सर्वमुखी धर्मस्य त्रायते महत्व भया. आपण स्वल्प थोडस जरी भगवंतासाठी केलं तर त्रायते महत्व भया, मोठ्या संकटापासून भगवंत आपल्याला. सर्वात मोठं संकट म्हणजे परत शरीर घेणे आणि शरीरामध्ये आत्म्याला जखडून ठेवणे आणि या शरीराद्वारे इंद्रिय तृप्ती करणे, इंद्रिय भोग करणे आणि त्या इंद्रिय भोगामध्ये भगवंतापासून विस्मरण होणे, त्या असल्याचे चक्र चालू आहे. त्याला भेदायचं असेल तर आपल्याला कृष्ण भावना भावित व्हायला पाहिजे, भगवंताची भक्ती करायला पाहिजे. अंतिम वेळी भक्ताने विचारलं, प्रभुपाद तुमची काही इच्छा आहे का? तर प्रभुपाद म्हटली, माझी अंतिम काहीच इच्छा नाही. हा, पण भौतिकवादी व्यक्ती कोणी जर मरत असेल त्याला म्हणून आपण की तुझी काही इच्छा आहे का? तो म्हणेल की मला अजून जगवायला द्या, मला अजून जगवून द्या, माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मला खर्च करायचे. तर असे त्यांच्या मनामध्ये काहीतरी विकार असतात. पण जो भक्त आहे तो भगवंतांची सेवा जीवनभर केल्यामुळे त्याला मृत्यूच्या वेळी भगवंतांची शाश्वत सेवा करण्यासाठी आध्यात्मिक जगाकडे जाण्याची त्याची इच्छा असते. आणि अशा भक्ताला भगवंत आध्यात्मिक जगाकडे पाठवून देतो. तर ही आहे भक्तांची नमण्याची कला. आता शेवटचा श्लोक आहे. अग्निप्रमाणे शक्तिशाली भगवान हे सर्वशक्तिमान मी आपल्या इच्छेने दंड प्रणाम करून आपल्याला नमस्कार करीत आहे. हे भगवान, मला असा योग्य मार्ग दाखवा ज्या योगे मी आपल्यापर्यंत येऊन पोहोचेल. माझ्या भूतकाळातील सर्व कृत्यांना आपण जाणत असल्याने कृपा करून मला पापांच्या परिणामापासून मुक्त करा. त्यामुळे माझ्या प्रगतीत काहीही अडथळा येणार नाही. त्याचा
माताजीने वाचू तात्पर्य. हरे कृष्णा. कोण वाचतंय? हरे कृष्ण. हरे कृष्णा. वाचू का प्रभूजी? हो, वाचा. वाचा वाचा. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. तात्पर्य: भगवंतांना शरण जाऊन आणि त्यांच्या अहेतुकी कृपेकरिता प्रार्थना करून एक भक्त पूर्ण आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करू शकतो. भगवंतांना अग्नी म्हटले आहे कारण ते अग्नीप्रमाणे कोणत्याही वस्तूला, विशेष करून शरणागत भक्तांच्या पापांना जाळून भस्म करू शकतात. पूर्वीच्या मंत्रात सांगितल्याप्रमाणे परमसत्याचे वास्तविक स्वरूप म्हणजे संपूर्ण पुरुषोत्तम भगवान. निराकार ब्रह्मज्योती म्हणजे त्यांच्या मुखावरील चमकणारे तेज होय. कर्मकांडांचे अवलंबन करणारे हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरील सर्वात खालचा स्तर आहे. ही कर्मे वैदिक सिद्धांतांपासून जरा देखील विचलित झाली की त्यांना विकर्म किंवा कर्म करणाऱ्यांच्या हिताविरुद्ध असलेली कर्मे म्हणतात. भ्रमित जीवात्मा केवळ इंद्रिय भोगाकरता अशी विकर्मे करतो व या कृती आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर अडथळे ठरतात. आत्मसाक्षात्कार केवळ मानव योनीतच शक्य आहे. इतर योनीत आत्मसाक्षात्कार होऊ शकत नाही. 84 लक्ष जीव योनींपैकी ब्राह्मणत्वाची योग्यता असणारी मनुष्य योनीच दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीची संधी मिळवून देऊ शकते. ब्राह्मणी संस्कृती म्हणजे सत्य, इंद्रिय संयम, सहिष्णुता, साधेपणा, पूर्ण ज्ञान आणि भगवंतांवर पूर्ण श्रद्धा. केवळ उच्च कुळात जन्म झाला म्हणून गर्वाने फुगून जाता कामा नये. ज्याप्रमाणे एका प्रतिष्ठित माणसाच्या मुलाला प्रतिष्ठित व्हायची संधी मिळते, त्याचप्रमाणे ब्राह्मणाच्या पुत्राला ब्राह्मण व्हायची संधी मिळते. परंतु असा जन्मसिद्ध हक्क म्हणजेच सर्वस्व नव्हे. कारण असे असूनही एखाद्याला स्वतःमध्ये ब्राह्मणत्वाची योग्यताही निर्माण करावी लागते. ब्राह्मणाचा पुत्र म्हणून आपल्या जन्मावर गर्व करणारा, परंतु खऱ्या ब्राह्मणांचे गुण प्राप्त करण्याच्या विधीची उपेक्षा करणारा त्वरित भ्रष्ट होतो व त्याचे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरूनही पतन होते. अशा प्रकारे त्याचा मानव जन्म निष्फळ ठरतो. भगवद्गीतेत 6.41-42 भगवंतांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की योगभ्रष्ट किंवा आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरून पतित झालेल्या जीवांना एकतर चांगल्या ब्राह्मण कुटुंबात किंवा श्रीमंत व्यापाऱ्याच्या कुटुंबात जन्म घेण्याची सुसंधी मिळते आणि तेथे त्यांना आपली चूक सुधारता येते. अशा जन्मामुळे आत्मसाक्षात्काराची शक्यता वृद्धिंगत होते. जर मायेच्या प्रभावामुळे एखाद्याने अशी संधी वाया घालवली तर परमशक्तिमान भगवंतांनी दिलेली मनुष्य जीवनाची सुसंधी गमावल्यासारखेच आहे. नियमांची रचना देखील अशा प्रकारे केली आहे की त्यांचे पालन करणारा सकाम कर्माच्या स्तरावरून दिव्य ज्ञानाच्या स्तरावर येऊ शकतो. अनेकानेक जन्मांमध्ये दिव्य ज्ञानाची जोपासना केल्यानंतर ज्यावेळी एखादा भगवंतांना शरण जातो तेव्हाच तो परिपूर्ण होतो. ही सर्वसाधारण पद्धत आहे. या मंत्रात सांगितल्याप्रमाणे जर एखादा आरंभापासूनच शरण गेला तर तो भक्तिभावनेचा स्वीकार करून प्रगतीचे इतर सर्व टप्पे पार करून जातो. भगवद्गीतेत 18.66 सांगितल्याप्रमाणे भगवंत तात्काळ अशा शरणागत जीवाची सर्व जबाबदारी स्वतःवर घेऊन त्याची सर्व पापांच्या परिणामातून सुटका करतात. कर्मकांड करताना अनेक पापे देखील घडतात, परंतु ज्ञानकांडात त्या मानाने कमी पापे घडतात आणि भक्ती मार्गात मात्र पाप घडण्याची शक्यताच नाही. भगवत भक्तांमध्ये भगवंतात असणारे सर्व सद्गुण येतात तेव्हा ब्राह्मणत्वाच्या गुणांबद्दल तर बोलायलाच नको. एका भक्ताने जरी ब्राह्मण परिवारात जन्म घेतला नसला तरी एका याज्ञिक ब्राह्मणाचे गुण त्याच्यात आपोआपच येतात. भगवंत सर्व शक्तिमान असल्याचा हाच पुरावा आहे. ते एका ब्राह्मण कुळात जन्मलेल्या मनुष्याला चांडाळाप्रमाणे कुत्र्याचे मांस खाणारा अधःपतित करू शकतात. त्याचप्रमाणे केवळ भक्तिमय सेवेच्या जोरावर एका नीच चांडाळाला योग्य ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ करू शकतात. सर्व शक्तिमान भगवंत प्रत्येकाच्या हृदयात वास करीत असल्यामुळे योग्य मार्गावर येण्यासाठी ते आपल्या प्रामाणिक भक्तांना मार्गदर्शन करू शकतात. भक्ताने इतर काही मागितले असले तरी त्याला अशा मार्गदर्शनाचा लाभ मिळतो. इतरांच्या बाबतीत सांगावयाचे तर भगवंत कर्म करणाऱ्या मनुष्याला वैयक्तिक जोखमीवर अनुमती देत असतात, परंतु एका भक्ताच्या बाबतीत मात्र ते त्याला असे मार्गदर्शन करतात की तो कधी चूक करीतच नाही. श्रीमद भागवतात सांगितले आहे की स्वपादमूलम भजतं प्रियस्य भक्तान भास्यस्य हरी परेशा विकर्म यच्चोत्पतितं
कथग्वी धुनोती सर्व हृदि सन्निविष्टम. भगवंतांच्या चरणकमळांशी शरणागत भक्तांबाबत भगवंत अतिशय दयाळू आहेत. भक्तांनी जरी वैदिक नियमांच्या विरुद्ध वर्तन केले किंवा विकर्म केले तरी भगवंत भक्ताच्या हृदयात लगेचच चुकीची दुरुस्ती करतात. याचे कारण असे की भक्त भगवंतांना अतिशय प्रिय असतात. श्री ईशोपनिषदातील या मंत्रात भक्त भगवंतांना प्रार्थना करीत आहे की त्यांनी त्यांच्या हृदयातून सर्व अनर्थ नष्ट करावेत. चुका करणे हा मनुष्याचा स्वभावच आहे. एक बद्ध जीव सहज चुका करू शकतो आणि अजाणतेपणाने केलेल्या पापांवर एकमात्र उपाय म्हणजे भगवंतांच्या चरणांना शरण जाणे, जेणेकरून भगवंत मार्गदर्शन करीत राहतील. पूर्ण शरणागतांची संपूर्ण जबाबदारी भगवंत स्वीकारतात. म्हणून सर्व समस्यांचे निराकरण केवळ भगवंतांची शरणागती पत्करल्याने आणि त्यांच्या आज्ञांनुसार कार्य केल्याने होते. अशा निष्ठावंत भक्तांना 2 प्रकारे मार्गदर्शन दिले जाते. गुरु, साधू आणि शास्त्र हा पहिला प्रकार झाला, तर दुसरा प्रकार प्रत्येकाच्या हृदयात वास करणारे स्वयं भगवान. अशा प्रकारे वैदिक ज्ञानात पूर्णपणे प्रबुद्ध झालेला भक्त सगळ्याच बाजूंनी सुरक्षित असतो. वैदिक ज्ञान हे दिव्य असल्यामुळे भौतिक शिक्षण पद्धतीने ते समजून घेता येत नाही. केवळ भगवंत आणि आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने एखादा वैदिक मंत्र समजू शकतो. यस्य देवो परा भक्तिर्यथा देव तथा गुरु. त्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंचा आश्रय घेतला असेल तर निश्चित समजावे की त्याच्यावर भगवत कृपा झाली आहे. भक्ताकरिता भगवंत गुरुच्या रूपाने येतात. गुरु, वैदिक शास्त्र आणि अंतर्यामी भगवंत हे सर्व भक्ताला पूर्ण सामर्थ्याने मार्गदर्शन करतात. त्यामुळे भक्त भौतिक मोहाच्या दलदलीत पुन्हा पडण्याची शक्यता राहत नाही. अशा तऱ्हेने चारी बाजूंनी सुरक्षित असलेला भक्त पूर्ण सिद्धीचे ध्येय गाठू शकतो. या पद्धतीचे थोडक्यात वर्णन या मंत्रात केले आहे आणि श्रीमद भागवतात 1.2.17-23 त्यांचे अधिक स्पष्टीकरण सापडते. भगवंतांच्या महिमेचे श्रवण आणि कीर्तन करणे एक पुण्य कर्मच आहे. भगवंत सर्व जीवांचे हितचिंतक असल्यामुळे सर्वांनी त्यांच्या महिम्याचे श्रवण कीर्तन करावे अशी त्यांची इच्छा आहे. भगवत महिम्याचे श्रवण आणि कीर्तन केल्यावर आपण सर्व अभद्र गोष्टींपासून शुद्ध होतो व आपली भक्ती दृढ होत जाते. या स्तरावर भक्तांमध्ये ब्राह्मणत्वाचे गुण दिसू लागतात आणि रज आणि तमो गुणांचे परिणाम पूर्णपणे निघून जातात. भक्त आपल्या भक्तीच्या जोरावर पूर्णपणे ज्ञानसंपन्न होतो आणि भगवंतांचा मार्ग व त्यांना प्राप्त करण्याची संधी जाणून घेतो. जसे सर्व संशय दूर होऊ लागतात तसा तो शुद्ध भक्त होतो. अशा प्रकारे श्री ईशोपनिषद अर्थात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या समीप नेणारे ज्ञान यावरील भक्ती वेदांतांचे तात्पर्य संपन्न. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. एक मिनिट. तर या श्लोकामध्ये आपल्याला भगवंतांचा भक्त कशा प्रकारे प्रार्थना करतो त्यांना कशा प्रकारे दूर करण्याची विनंती करतो ते या श्लोकात आपल्याला शिकायला मिळेल. आध्यात्मिक साक्षात्काराचा मार्ग आहे, त्यामध्ये प्रगती आणि त्यामधलं पतन आणि सर्वात चांगला मार्ग कुठला आहे ते आपल्याला या श्लोकामध्ये प्रभुपाद सांगतात. तर आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती कधी शक्य आहे? जेव्हा ध्येय प्राप्त झाल्यानंतर
आपल्याला भगवंताप्रती जिज्ञासा होऊ शकते. आणि मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर व्यक्ती वैष्णव संस्कृती, जी ज्या संस्कृतीमध्ये भगवंतांची सेवा करण्याचा मार्ग दिलेला आहे, त्या वैष्णव संस्कृतीचा जर आपण आपल्या जीवनामध्ये अवलंबन केलं, त्याला आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी होऊ शकते. शिकवलं जातं की आपण सत्वगुणात राहिलं पाहिजे. संस्कृतीमध्ये जे सर्व वैष्णव हे ब्राह्मण असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण असतात. ब्राह्मण वैष्णव होतील याची काही गॅरंटी नाही, कारण कर्मकांडी ब्राह्मण असते. वैष्णव हा त्याच्यामध्ये ब्राह्मण संस्कृती असते, म्हणजे सत्वगुणात तो कुठल्याही जातीमध्ये हो, पण जेव्हा तो भक्ती करायला लागतो तर तो सत्वगुणात होतो. आणि तो सत्वगुणामध्ये त्याची वृद्धी वैष्णव संस्कृतीमध्ये होते. भगवंतांना आराध्य समजून तो त्यांची सेवा करण्याचे प्रयत्न करतो. तर अशा प्रकारे त्याला मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे, त्याच्यामध्ये सत्वगुणाची वृद्धी झालेली आहे. तो ब्राह्मण संस्कृतीचा स्वीकार करून तो वैष्णव संस्कृतीकडे वळलेला आहे. आणि अशा प्रकारे तो भगवंतांचा शरणागत झालेला आहे. आणि तो भगवंतांची अहेतुकी कृपा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. तर या सर्व गोष्टींद्वारे व्यक्ती हा आध्यात्मिक प्रगती. तुम्ही विचार करा, जी लोक गोमांस खायची, जी लोक चारही नियमांचं रोज उल्लंघन करायचे, अशा लोकांना जेव्हा शुद्ध भक्ताचा संघ प्राप्त झाला, शीलप्रभुपादांचा जेव्हा त्यांना संघ प्राप्त झाला, ते लोक गोमांसचा घास खायचे. ती लोक गोघास गाईला गोग्रास द्यायला लागले, ते गाईला ते गवत द्यायला लागले. किती मोठा त्यांचं परिवर्तन आलेलं. ती लोक धोती घालायला लागले, तिथल्या स्त्रिया साडी घालायला लागले. तर आत्ताच्या भारतातले लोक पॅन्ट शर्ट घालून फॉरेनरसारखं राहण्याचा प्रयत्न करतात, किंवा आताही सुद्धा वेगवेगळे आपली बिघडत चालली. आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो, त्या पाश्चात्य संस्कृतीला गळायला लावून घेतोय आपण, आणि आपली जी दैवी संस्कृती आहे त्याचा आपण त्याग करतो. त्यामुळे आपली भगवंतांच्या प्रती भक्ती करण्यासाठी जर प्रगती करायची असेल तर आपल्याला वैष्णव संस्कृती स्वीकार करावी. आपलं खाणं सात्विक असलं पाहिजे, आपली वेशभूषा सात्विक असली पाहिजे, आपले बोलणं सात्विक असलं पाहिजे, सात्विक असले पाहिजे. असे भांडखोरपणा किंवा दुसऱ्याला टोचून बोलणे किंवा दुसऱ्याची निंदा करणे किंवा फार स्वतःला सुंदर बनवण्यामध्ये वेळ वाया घालवणे, तर असली संस्कृती नसली पाहिजे. वैष्णवांचे आभूषण हे आहे कंठीमाळ, तिलक, हे आपलं आभूषण आहे. तशा प्रकारे आपल्या बोलण्यामध्ये गोडवा असले पाहिजे, म्हणजे भगवंताचंच माणूस म्हणून आपण. तर अशा प्रकारे आपण जेव्हा आध्यात्मिक गोष्टी स्वीकार करू, जे गुरु महाराज
किंवा जे वैष्णव आपल्याला ज्या प्रकारचं संस्कृती देतात, कृष्ण भावनाभावित वैष्णव संस्कृतीचे जेव्हा आपण स्वीकार करू त्यावेळेस आपली आध्यात्मिक प्रगती होईल. तर असे जे वैष्णव संस्कृती आहे ते सगळं भक्ती रसामृत मध्ये दिलेले. तुळशीला पाणी घालणे, भगवंतांना प्रणाम करणे, भगवंतांचं नामस्मरण करणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याद्वारे आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. तर या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण उतरवण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे जेव्हा आपण शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन भगवंतांच्या सेवेत लावू आपली प्रगती होऊ शकते. पण प्रगतीमध्ये अडथळा काय? जेव्हा आपण 4 नियम पाळत नाही, जेव्हा आपण 16 माळ करत नाही, त्यावेळेस आपली आध्यात्मिक प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होणार. किंवा जेव्हा आपण कर्मकांडाप्रती आकर्षित होऊन भक्ती मार्ग सोडून आपण कर्मकांडामध्ये आसक्त झालो तर आपली इंद्रिय तृप्तीप्रती आपली जास्त आसक्ती होईल, भोग ऐश्वर्याप्रती आसक्ती होईल. आणि असं जेव्हा भोग ऐश्वर्यामध्ये आपलं मन लागेल तर त्या तसलं मन आपल्याला भगवंताप्रती लागू देणार नाही. तर हे आपल्या आध्यात्मिक प्रगतीमधले अडथळे आहेत. आपण भक्तीमध्ये वैष्णव बनण्यासाठी धडपड करतोय, प्रयत्न करतोय आणि चुकून जर आपलं भक्ती पूर्ण नाही झाली, आपल्याला भक्तीमध्ये संपूर्ण यश नाही आलं आणि आपला जर मृत्यू झाला किंवा आपला जर बदल झाला भक्ती मार्गात, तर भगवंत काय आपल्याला आश्वासन देत की समजा जर कुणी भक्ती मार्गामध्ये त्याचं जीवन संपलं तर भगवंत त्याला काय म्हणताय की त्याला पुढचा जन्म मी एका वैष्णवांच्या घरी जन्म देईन, तेव्हा मी त्याला श्रीमंत गर्भ श्रीमंत वैष्णवच्या घरी जन्म देईन, जेणेकरून त्याची भक्ती पुढं आपली भक्ती या आयुष्यामध्येच जर आपण भक्ती मार्गातून जर पतन झालं तर भगवंत काय करतील आपल्याला? भगवंत परत भक्तांच्या रूपाने आपल्याला परत भगवंत आपल्याला एकदा परत संधी देतील. तर भगवंत काय म्हणतात? अपिचेत पुराचारो भजंती माम अनन्य भाव साधुरेव समांतव्य. तर समजा कोणी व्यक्ती जर चुकून त्याचं पतन झालं भक्ती मार्गामध्ये, त्यामध्ये फार दुःख व्यक्त करतोय, ते पश्चातापाची अग्नी त्याला खाऊन टाकतोय. तर असा जो व्यक्त पश्चाताप करतोय लगेच त्याला मी शुद्ध करेन आणि त्याला मी परत भगवान इतके म्हणतात त्याला परत मी त्याला भक्ती मार्गामध्ये संलग्न करून घेईन. तर भगवंत अर्जुनाला म्हणतात तू प्रतिज्ञा कर, क्षिप्रम भवती धर्मात्मा न शासक निगच्छति कोणतंही प्रतिजानेही न मे भक्ता प्रविशति. तर भगवंत अर्जुनाला म्हणतात की मी कधीतरी माझी प्रतिज्ञा तोडू शकतो पण मी माझ्या भक्तांची प्रतिज्ञा कधी तोडत नाही. त्यामुळे अर्जुना तू प्रतिज्ञा घे की जो पुण्यात्मा भगवंतांच्या भक्तीमध्ये लागलेला आहे आणि चुकून त्याचं पतन झालं तर भगवंत त्याला आणखी मदत करून त्याला लगेच भक्ती मार्गामध्ये स्थावर करते. तर अशा प्रकारे भगवंत म्हणतायत की माझ्या भक्ताचं कधीच पतन होणार नाही. भगवंतांना शरणागत झाल्यानंतर आपलं भक्तीमधनं पतन जरी झालं तरी भगवंत आपल्याला त्या पतित अवस्थेतनं वरती उचलून त्यांची प्रेममय सेवेमध्ये आपल्याला परत लावतो. जसं अजामिळ तो भक्ती करायचा पण त्याला एका दिवशी जंगलात जाऊन समिधा गोळा करायला गेला आणि त्याचं पतन झालं समिधा गोळा करताना आणि वैश्या स्त्रीला एका शूद्राला आनंद देताना बघून त्यांनी त्या वैश्या स्त्रीला आपल्या घरी आणलं आणि त्या वैश्या स्त्रीकडनं त्यांनी कितीतरी मुलांना जन्माला घातलं, आपल्या पत्नीला हकलून टाकलं, तो चोरी दरोडे असे प्रकार करायला लागला आणि अशा प्रकारे त्याचं एकदम जीवन अपवित्र झालं. त्याने जी पूर्व भक्ती केली होती
त्या पुण्यामुळे त्यांनी छोट्या शेवटच्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि मृत्यूच्या वेळी जेव्हा यमदूत त्याला घ्यायला आले तर त्यांनी आपल्या लहान मुलाला हाक मारली, नारायण नारायण. तर त्यावेळेस लगेच तिथे विष्णुदूत आले, यमदूतांपासून वाचवलं. तर अशा प्रकारे जी व्यक्ती प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे भगवंतांची भक्ती करते, पण कधी काय होईल सांगता येत नाही. जर तरी तो प्रामाणिक जरी असला तर चुकून त्याचं जर भक्तीमध्ये पतन झालं तर आपण अशा भक्तांप्रती वाईट दृष्टी ठेवली नाही पाहिजे. अरे तो पतित आहे, आपण असं त्यांना त्यांची निंदा करायला नाही पाहिजे किंवा त्यांना खाली पडून बघायला नाही पाहिजे. कुणाच ठाऊक तो जास्त तीव्रतेने हाक मारत असेल आणि आपण आपला जप एकदम अं, एकदम अनासक्तरित्या करत असतो, तर दोघांमध्ये फरक आहे. त्याचं पतन होऊन तो भगवंताने टाकू करून तो आपल्या एकदम गंभीरतेने भगवंतांना बोलवतोय. आपण मात्र भक्तीमध्ये आहे, सगळे भक्त आपल्या बाजूला आहेत आणि आपल्याला अहंकार झालेला आहे, मी भक्ती करतोय, आणि त्या अहंकारामध्ये आपण भक्तांची निंदा करतोय, आपण त्या अहंकारामध्ये स्वतःला महान समजतोय. तर अशा प्रकारे आपला अहंकार आपल्याला भक्ती मार्गातनं आपलं पतन करून टाकणार आहे. तर अहंकारी भक्तांचा कधीही भगवंत स्वीकार करत नाहीत. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुन्हा सुनीचे ना तरुणपी सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सेवा करेल. तर असे गुण आपल्यात असतील की आपण झाडापेक्षा जास्त सहनशील, तृणापेक्षा जास्त नम्र, गवतापेक्षा जास्त नम्र, आणि दुसऱ्यांना आदर देणार पण दुसऱ्यांकडनं आपण आदर स्वीकारणार नाही, अशी भावना आपल्या मनामध्ये असताना आपण भगवंताचे नामस्मरण नेहमी करू शकतो. आणि असं करताना जर कुणाचं पतन जरी झालं तरी भगवंत त्याला परत भक्तीमध्ये आणतील. आपण मात्र त्यांचा अपराध करू नये, आपण त्यांची निंदा करून अपराध करू नये. कोण भगवंत कुणाला लवकर त्यांच्या भक्तीमध्ये खेचून घेतील आपल्याला काही पत्ता नाही. त्यामुळे आपण असं वरून भक्तांचे जे काही पतन झालेले आहे त्याच्यावरती आपण काहीही निंदा करू नये आणि आपण आपल्या भक्तीचा गर्व करू नये. आपण कितीही महान असलो तरी आपण स्वतःला नम्र मानलं पाहिजे आणि नम्र असलं पाहिजे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण वागू तर आपल्या आध्यात्मिक जीवनामधले अडथळे दूर होतील. मार्ग हा सर्वात सोपा आणि चांगला मार्ग आहे. तर या भक्ती मार्गामध्ये काय करायचं आपल्याला? शरणागत व्हायचंय आणि भगवंतांना आपल्या आयुष्याची जी रस्सी आहे ती भगवंताच्या हातात द्यायला पाहिजे. अशा प्रकारे आपल्यामध्ये वैष्णव गुण आले पाहिजे. नुसतं तिलक आणि गळ्यात माळा हे तो असे कलेक्ट केलं असं नसलं पाहिजे. म्हणतात नाकावरती तिलक आहे, गळ्यात माळा घातल्यात, त्यांची निंदा करतोय, तो अवैध स्त्रीसंग करतोय, तो जुगार खेळतोय, तो बाकीचे मांस पण खातोय. तर असं नाकाला तिलक लावून गळ्यात माळा घालून असे चावणी पाळणी न करणारा भक्त हा कलीचा चेला आहे. त्यामुळे जे साधू आहेत ते साधूचा वेश धारण करतायत, पण त्यांच्या मनामध्ये जर वासना असतील आणि त्या वासनापोटी त्यांच्या आश्रित असणाऱ्या भक्तांना जर ते लुबाडत असतील किंवा त्यांचा शारीरिक छळ करत असतील तर असे फसवे भोंदू साधू हे आध्यात्मिक जीवनामध्ये कधीच प्रगती करू शकत नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे आपण आपली भक्ती करायला पाहिजे. गृहे थाको वने थाको सदा आपण बोलत असतो. कुणी घरी असेल, कुणी मंदिरात असेल, कुणी गृहिणी असेल, कुणी ब्रह्मचारी असेल, कुणी संन्यासी असेल, कुणी गृहस्थ असेल, पण सर्वांचा उद्देश काय आहे? भगवंतांचे नामस्मरण, भगवंतांची सेवा. हा उद्देश आपल्या जीवनात आपण ठेवला पाहिजे. तर अशा प्रकारे ही भगवंतांची भक्ती जेवढ्या प्रामाणिकपणे आपण करू, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, शास्त्रांच्या मार्गदर्शनाखाली
आणि हृदयामध्ये प्रामाणिक भावना ठेवून कसल्याही गर्वाची अपेक्षा, पूजा लाभची अपेक्षा न ठेवता व्यवसाय करायचा नाही. शास्त्राचा व्यवसाय करू नये. हं? तर अशा प्रकारे आपण भगवंतांच्या सेवेसाठी, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी शास्त्रानुसार गुरूंच्या मार्गदर्शनाखाली 4 नियमांचं पालन करत, स्वनाम जप करत, प्रभुपादांच्या संस्थेमध्ये यथाशक्ती जेव्हा आपण सेवा करू, तर आपल्याला भक्ती मार्गामध्ये आपली प्रगती होईल आणि एवढी होईल की मृत्यूनंतर भगवंतांच्या धामात आपल्याला आरशात आपल्याला घेऊन जाते. तर अशा प्रकारे आपण वागले पाहिजे. हं. जरी समजा काही अनावधानाने आपल्याकडनं भक्ती मार्गातनं आपलं काही पतन झालं, तरी लगेच आपण नम्र होऊन भगवंतांना माफी मागून पश्चातापाचे अश्रू काढून आपण लगेच परत भक्ती मार्गामध्ये लागले पाहिजे. नाहीतर असं नाही की भक्ती मार्गात पतन झालाय, तो व्यक्ती आहे भक्ती सोडून परत भौतिक जगामध्ये भौतिक जीवन जगण्याची इच्छा करेल. तर हे चांगलं नाही. त्यामुळे आपण जे काही आपल्या अनर्थ आपल्याला त्रास देत असतील, तरी त्याला बळी न पडता आपण भगवंतांना एकदम दृढतेने शरण जाऊन भगवंतांना त्यांची कृपा आपल्यावरती वर्षाव करू, ही प्रार्थना आपण करायला पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण आध्यात्मिक जगामध्ये आपण आध्यात्मिक जीवनामध्ये पुढे जाऊ. प्रभुपाद हा श्लोक करतात, श्लोक कोट करतात इथं, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं तां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवंत म्हणतायत, जो भक्त मला शरणागत झालेला आहे त्याला लगेच मी शुद्ध करेन आणि त्याला सर्व पापातून मी मुक्त करेन आणि त्याला मी माझ्या भगवत धामात घेऊन जाईन. तर भगवंतांची शरणागती त्यामध्ये 6 महत्वाचे टप्पे. तर चैतन्य चरितामृत मधल्या स्कंदामध्ये 22व्या अध्यायातला 100वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये शरणागतीचे टप्पे सांगितलेले. अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जनम, रक्षति इति विश्वासो, तृप्ते वर्णम तथा आत्मनिक्षिप्त कार्पण्ये षडविधा शरणागती. तर पहिला टप्पा आहे अनुकूल्यस्य संकल्प. जे भक्तीला अनुकूल आहे त्याचा संकल्प करणं. म्हणजे मी रोज गीता वाचेन, मी शास्त्र अध्ययन करेन, मी ग्रंथ वितरण करेन, मी हरिनामाचा जप करेन, मी भक्तांची सेवा करेन, मी भगवंतांची सेवा करेन, हे सगळं अनुकूल आहे त्याचा संकल्प करणं. प्रतिकूल्यस्य वर्जन, त्याग करणे. म्हणजे पिक्चर बघायला जाणे किंवा मौज मस्ती करायला जाणे, हे सगळं काय भक्तीला घातक आहे, त्याला त्याग करायला पाहिजे. मांसाहार, मद्य, ह्या काय ज्या गोष्टी आहेत जे भक्तीला बाधक आहेत त्याचा त्याग करायला पाहिजे. तिसरा टप्पा काय, भगवंत माझी रक्षा करतील हा विश्वास ठेवला पाहिजे. चौथा टप्पा काय की भगवंतच माझी रक्षा करतात, मी भगवंतांना माझा स्वामी मानेन, मी त्यांना शरण जाईन, मी त्यांचं वरण करेन, गोतृप्ते वर्णन. तर हे झालं की भगवंतच माझी रक्षा करतील हा विश्वास झाला. आणि भगवंताशिवाय मी दुसऱ्या कुणाकडे जाणार नाही, हे झालं भगवंतावरती. पाचवा टप्पा आहे आत्मनिक्षेप. ठीक आहे, भगवंत रक्षा करतील ह्याचा विश्वास झालेला आहे, मी दुसऱ्या कुणाकडे शरणागत होणार नाही. पण जेव्हा संकट येईल त्यावेळेस आपण कुणाकडे शरण घेतो, त्यावरने कळतं की आपलं आत्मनिक्षेप कुणावरती. तर जेव्हा संकट येतं तेव्हा आपण कुणाची शरणागती करतो, भगवंतांना आपण शरणागत व्हायला पाहिजे, त्यांच्यावरती आपण आपलं जीवन झुकारून दिलं पाहिजे. त्याला म्हणतात आत्मनिक्षेप. हा पाचवा टप्पा. आणि 6वा आहे दैन्य भावना, की मला भगवंताशिवाय
दुसरे कुणाची शरणागती द्यायची नाही. दयनीय अवस्थेमध्ये भगवंतांची एकदम हृदयापासनं त्यांची कृपा प्राप्त करण्याची इच्छा करणं, याला म्हटलेले कार्पण्य. तर हे 6 टप्पे भगवत भक्तीमध्ये शरणागतीचे आहेत. तर आपल्यामध्ये नम्रता आली पाहिजे आणि आपण संकल्प करायला पाहिजे, जे अनुकूल आहे जो प्रतिकूल आहे त्याचा त्याग करायला पाहिजे. भगवंत माझी रक्षा करतो असा विश्वास ठेवला पाहिजे आणि भगवंताशिवाय दुसऱ्या कोणाकडे आपण बघितलं नाही पाहिजे. आणि जेव्हा संकट येते त्यावेळेस भगवंताकडे धावून गेलं पाहिजे. शरणागती पूर्ण नम्रतेने, अहंकाराने नाही, पूर्ण नम्रतेने भगवंतांचं शरण घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण भगवंतांना शरण जातो त्यावेळेस आपल्या आध्यात्मिक जीवनामधले सगळे संकट दूर होतील आणि आपल्याला त्या भगवंतांचं दर्शन अवश्य प्राप्त होईल, जो ईश्वर निषेधचा भाग आहे. हरे तर कृष्णा अशा प्रभूजी. दंडवत प्रणाम. प्रभूजी, सीसी मधला किती नंबरचा श्लोक होता ते परत सांगाल? प्रकारे देसी मध्ये 22 नंबर. सीसी मध्ये 22. मधुरीला 22वा अध्याय 100वा श्लोक. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला भगवता सॉरी ईश्वर निश्चित शिकून झालेलं आहे. तुला विचारा, नाहीतर आपण इथे थांबूया. आणि मला काही तुम्हाला सांगायचंय, पेपर कसे लिहायचे. किताब म्हणजे ओके. तर मी आता रेकॉर्डिंग थांबवतोय आणि तुम्हाला ओपन बुक कशी लिहायचे त्याच्याबद्दल माहिती देणार. तर तुम्हाला सर्वांना हे पाठवले ना पाठ्यक्रमाची ओळख. त्यामध्ये एक पान नंबर एक प्रश्न दाखवलेला आहे. भगवद्गीता अध्याय 8 मध्ये श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वाचा संदर्भ घेऊन सुनिश्चित होते असा प्रश्न आहे. त्या प्रश्नामध्ये तुम्हाला पहिलं काय करायचंय, इथं चुकीचं उत्तर कसं लिहितात लोक त्याच्याबद्दल इथं तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे की असं चुकीचं नका लिहू. तर प्रश्न ज्या प्रकारे विचारलाय त्या प्रकारेच उत्तर लिहिलं पाहिजे. तर तुम्ही हे वाचून घ्या पेज नंबर 9 वरती. आणि कशा प्रकारे मार्क दिले जातात तर प्रश्नांचं सार जाणून ज्या प्रकारे तुम्ही लिहिता त्यानुसार तुम्हाला मार्क दिले जातात. ते कशा प्रकारे उत्तर लिहिले पाहिजे ते पान नंबर 12 वरती दिलेलं आहे तुम्हाला. त्याचं उत्तर लिहून दाखवलेलं आहे. त्यामध्ये जे हे चौकोनी बॉक्स आहेत त्यामध्ये तुम्हाला इथं कशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहायला पाहिजे त्याचं मार्गदर्शन दिलेलं आहे. त्या प्रकारे तुम्ही तुमचे ईश्वर निषेधच्या खुल्या पुस्तकाची उत्तरं लिहा. आता यामध्ये तुम्हाला कुठले प्रश्न लिहायचे त्याच्या
तर हे वाचून घ्या तुम्ही. हा, आणि तुमच्या हिशोब निश्चितसाठी खुले हिशोब निश्चितचं इथं आहे, तुम्हाला माहिती. हं? तर हे हिशोब निश्चितची माहिती आहे इथे सगळी तुम्हाला. या हिशोब निश्चितमध्ये काय उपमा वापरलेत, काय उदाहरण वापरलेत, ते सगळं तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. हं? मला हे सगळे पुस्तकं, हे सगळे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेत येतील त्यावेळेस तुम्ही तुमची परीक्षा असेल त्यावेळेस तुम्हाला यातले काही प्रश्न येतील. हं? तर हे प्रश्न तुम्ही सगळे शोधून घ्या, त्याची उत्तरं शोधून घ्या. आणि हे जे उपमा आहेत ह्या सगळ्या तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग श्लोक 1 मध्ये काय, 3 मध्ये काय, 4 मध्ये काय, 7 मध्ये काय. तर ह्या उपमा तुम्हाला सगळ्या माहित असलं पाहिजे. आणि तुम्हाला हे खुले पुस्तक आहेत ना, हे तुम्हाला पुस्तक उघडं ठेवून तुम्हाला ह्याच्यावरती 800 शब्दामध्ये उत्तर लिहायचं. यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 या प्रश्नांची उत्तरं लिहायची. हं? प्रश्न 1, तुम्हाला ओपन बुक लिहायचं. आणि तुमची एक्झाम एका आठवड्यानंतर असणार आहे. आणि तुम्हाला जे श्लोक पाठ करायचे ते आहे श्लोक नंबर, पाठांतरसाठी श्लोक आहेत ते श्लोक नंबर किती आहेत, कुठला श्लोक नंबर पाठ करायचा आहे? शीतलोक कुठले श्लोक पाठ करायला सांगितले? तर तुम्हाला 2 श्लोक पाठ करायचे हिशोब निश्चितसाठी. श्लोक नंबर ना इथे दिलेला आहे, किती दिले? हा, श्लोक पाठांतर ते पण हे श्लोक पाठ करायचे तुम्हाला. आणि ईशस्तुती हे 2 मंत्र तुम्हाला पाठ करायचे हिशोब निश्चितसाठी. कळलं? हरे कृष्णा, कुणाला काही प्रश्न आहे सर? तर हे फक्त हे 2 श्लोक तुम्हाला पाठ करायचे हिशोब निश्चित. हरे कृष्ण प्रभुजी. हरि बोल. येस, येस.
प्रभूजी, म्हणून आपल्याला हे खुले पुस्तकातले प्रश्न जे लिहायचे आहेत ते फुल स्क्वेअर पेपरवर लिहायचे का वहीत लिहायचे? तुम्ही कसेही लिहा, तुम्हाला त्याच्यावरती पान नंबर टाकायचे. पान नंबर कसं टाकायचंय? तुमचे जेवढे पानं होतील हो. ते मी सांगतो, एक मिनिट. प्रत्येक पानावरती तुमचं नाव लिहा, तुमचे बॅच नंबर लिहा आणि कोणत्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर लिहिताय ते लिहा. आणि सगळ्यात खाली कोपऱ्यामध्ये पान 1, 4, म्हणजे तुम्ही जर टोटल तुमची 4 पान असतील तर पहिलं पान कसं लिहा तुम्ही? 1 1/4 म्हणजे हा 4 पानामधला पहिला पान. दुसऱ्या पानावरती हम्म. काय लिहितात? म्हणजे हा दुसऱ्या पानामधला हा चौथा 4 पानामधला दुसरा पान आहे. पान क्रमांक. आणि तिसऱ्या पानावरती काय आहे? पान 3 क्रमांक 4, 3/4. तर असं कुठलेही उत्तर पत्रिका तुम्ही जे लिहिताय त्यावरती तुमचे एकूण पान नंबर आणि कुठला पान चाललंय ते तुम्ही सगळ्यात शेवटी लिहा. कारण काय होतं ना, कधी कधी लोक स्कॅन करताना 2च पान स्कॅन करतात, म्हणजे अर्धीच उत्तरं स्कॅन होतात, बाकीची उत्तरं स्कॅन होत नाही. मग इथं आम्ही पेपर चेक करतो आणि तो व्यक्ती नापास होतो. पण नंतर कळतं की त्यांनी फक्त 2च पानं पाठवली 4 पानांपैकी. तर असं गफलत होऊ नये म्हणून प्रत्येक पानावरती सगळ्यात शेवटी एकूण पानपैकी कुठल्या नंबरचं पान आहे ते नमूद कर. खालच्या कोपऱ्यात. कळलं का सगळ्यांना हे? हो. तर हे फार महत्वाचं आहे. आणि वरती तुमचं नाव लिहा, बॅच नंबर लिहा आणि परीक्षा पत्रिकेत ऑलरेडी रेडीमेड प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवली जाईल, कॅमेऱ्याद्वारे तुमचं घेतलं जाईल. त्याची माहिती तुम्हाला सिटीला कळून देतील नंतर. ठीक आहे. हो. तर आता सर्वांनी अभ्यास करा. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रीलंका हरे कृष्ण.